महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोलीस आणि सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवतळा तालुका औसा जिल्हा लातूरच्या वतीनं नोकरीची संधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामध्ये विविध प्रकारच्या पदांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। या ठिकाणी जी विविध पदं आहेत ते 17,141 असून महाराष्ट्र पोलिसाची मोठ्यात मोठी पदं आहेत। पोलीस कॉन्स्टेबलची 9,595 पदं, त्यासोबतच पोलीस डिपार्टमेंटच्या इतर पदासाठी सुद्धा आपली भरती केली जाणार आहे। त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर 1,686, त्याबरोबरच पोलीस कॉन्स्टेबल आणि जेल कॉन्स्टेबल 1,800 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर विचार केला तर लोहमार्गासाठी 80, त्याबरोबरच कॉन्स्टेबल SRPF साठी 173, हवालदार 126 आणि चालक कॉन्स्टेबल 21, त्यासोबतच कॉन्स्टेबल 212, जेल कॉन्स्टेबल 315 आणि बँड्समन यासाठी 8 जागा तिथं आपणाला भरावयाच्या आहेत। सशस्त्र पोलीस दलामध्ये एकूण आपणाला विचार केला तर सर्वाधिक जागा असून पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन साठी सुद्धा 41 जागा तिथं आहेत। रायगड अलिबागला 31 जागा आहेत आणि त्याबरोबरच पोलीस दलातल्या विविध जागांसाठीची पूर्वतयारी सध्या करून घेतली जात आहे। पुण्यामध्ये 448 आणि 48 जागा असून त्या पदाबरोबरच पुण्यातल्याही जागांची भरती केली जाणार आहे। सिंधुदुर्गमध्ये 24 आणि 128 जागा असून इतरही पोलीस दलातल्या जागांसाठी आपणाला सध्या तयारी ठेवणं भाग आहे। मुंबईमध्ये 51 जागा भरल्या जाणार असून 51 जागाची तयारी आपल्याला करणं अपेक्षित आहे। पुणे लोहमार्ग आणि पुणे मिळून 18 आणि 50 जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तर ठाणे शहरामध्ये 20 जागा आणि 666 जागा या विविध पद्धतीच्या परीक्षा आणि तयारीतून भरल्या जातील। पालघरमध्ये 59 जागांची भरती केली जाणार असून रत्नागिरीमध्ये 149 जागा आणि 21 जागा या विविध पदाच्या भरल्या जाणार आहेत। तर मुंबईमध्ये 4 रिक्त जागा आहेत त्या भरल्या जातील। नवी मुंबईमध्ये 185 जागा असून त्याही भरल्या जाणार आहेत। त्याबरोबरच जालन्यामध्ये 102 जागा आणि 23 जागा अशा पद्धतीने भरल्या जातील आणि त्याही ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोकरीची संधी आहे। बीडमध्ये एकूण 5 जागा आहेत आणि 5ही जागावर आपण आपला दावा सांगू शकतो अशा पद्धतीने तयारी केली तर हरकत नाही। लातूर जिल्ह्यामध्ये 44 आणि 20 वेगवेगळी पदं आहेत, याही पदासाठी आपल्याला अर्ज करता येतो। परभणीमध्ये 111 जागा असून त्या 111 जागासाठी आता तुम्हाला अर्ज करण्याला संधी आहे। नांदेडमध्ये 134 जागा आहेत ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता। काटोलमध्ये CRPF मध्ये 86 जागा आहेत, तर अमरावतीमध्ये पोलीससाठी पदासाठी साधारण 74 जागावर तुम्हाला नोकरी करण्यासाठीची संधी आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 20 पदं रिक्त असून त्याही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण पदांची संख्या 60 आहे, 60 पदं रिक्त असल्यामुळं त्याही ठिकाणी नोकरीची संधी तुम्हाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 146 पदं तुम्हाला रिक्त असलेली दिसतील। पोलीस दलामध्ये गोंदिया इथे 110 पदं रिक्त असून त्या पदासाठी सुद्धा जाहिरात देण्यात आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 742 ही सर्वाधिक पदांची संख्या रिक्त असलेली आहे। गडचिरोलीमध्ये पुन्हा 20 पदं वेगळी शिल्लक आहेत, तर 10 पदं सुद्धा त्या ठिकाणी भरली जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला पोलीस होण्यासाठीची एक चांगली संधी आता येते आहे। त्याबरोबर जर विचार केला तुम्ही तर भंडारा 60, चंद्रपूर 146, गोंदिया 110 आणि परत गडचिरोलीमध्ये काही पद आहेत, याही पदासाठी तुम्हाला आता अर्ज करता येऊ शकतो। त्याचबरोबर गडचिरोली, नाशिक, नागपूर ग्रामीण, अहमदनगर याही ठिकाणी अनेक पदं पोलीस दलातली रिकामी आहेत, याही ठिकाणी अर्ज करणं आणि त्यासोबतच पूर्वतयारी करणं कामाचं आहे। दौंड, अहमदनगर, जळगाव, सोलापूर ग्रामीण याही ठिकाणी पोलिसांची पदं रिक्त आहेत। त्याबरोबरच तुम्ही जर बघितलं तर सोलापूर ग्रामीण, मुंबई, दक्षिण मुंबई आणि हिंगोली याही ठिकाणी पोलिसांची पदं रिक्त आहेत। त्याबरोबरच पुढची जी पदं आहेत त्याच्यामध्ये कुसडगाव, धुळे, नंदुरबार, सातोरा, अकोला, धाराशिव याही ठिकाणी पोलिसांची विविध पदं रिकामी आहेत। म्हणजेच तुम्हाला जवळपास नोकरी करता येईल। पिंपरी चिंचवड, सोलापूर, ठाणे ग्रामीण, सातारा, धुळे आदी ठिकाणी सुद्धा विविध प्रकारच्या पदांची संख्या रिक्त असलेली दर्शवण्यात आलेली आहे। SRPF मुंबई, अमरावती, नागपूर, जालना, दौंड याही ठिकाणी तुम्हाला विविध पदासाठी प्रयत्न करता येऊ शकतो। त्याचबरोबर SRPF सोलापूर, देसाईगंज, गोंदिया, नागपूर लोहमार्ग
याही ठिकाणी अनेक रिक्त पदं आहेत. त्याबरोबरच पुणे, चंद्रपूर, बुलढाणा, मुंबई, नागपूर आणि SRPF सुद्धा काही पदं रिकामी असून त्याही ठिकाणी तुम्हाला तयारीची संधी आहे. याबरोबर जर आपण विचार केला तर ड्रायव्हर बृहन्मुंबईसाठी 917, ड्रायव्हर पुणे शहरासाठी सुद्धा आपणाला त्या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. म्हणजेच नोकरीच्या विविध संधी आज आपली वाट पाहत आहेत आणि एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये नोकऱ्या पहिल्यांदाच उपलब्ध होत आहेत असं या जाहिरातीवरून दिसतं. तर विवरणात दर्शवलेली सगळी तारीख आहे आणि ती पूर्वतयारी आहे. त्या पद्धतीने आपण सगळ्या विषयाची तयारी करावी, ग्राउंडची तयारी करावी. यासाठी तुम्हाला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवतळा हे निश्चितपणे मदत करील. त्या ठिकाणी नियोजित फोनवर संपर्क करावा आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट संस्थेमध्ये प्रवेश घेऊन यावेळची नोकरी नक्की पक्की करावी. पोलीस दलात आणि SRPF ही नोकरी संधी तुमच्यासाठी क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देत आहे.